नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या गीताई शेती शिवार मधील गट नंबर 60 सर्वे नंबर 35-1 मध्ये आपल्या सर्वांचे नक्कीच सहृदय स्वागत आहे। तर आजचा मुख्य विषय असा आहे की आपला प्रयोग क्रमांक 5 आपण पहिला प्रयोग केला होता गळफांदी काढण्याचा, दुसरा प्रयोग केला होता आपण गळफांदीचा शेंडा खुडण्याचा, तिसरा प्रयोग केला आपण 7व्या दिवशी मुख्य शेंडा काढण्याचा, चौथा प्रयोग केला आपण हा खालच्या शेतामध्ये की चमत्कार वापरून ही कपाशी आपण थांबवली, आणि पाचवा प्रयोग आता बघू शकता हा आजचा सुरू आहे की कपाशी ज्यावेळेस 4.5 ते 5 फुटाची होती किंवा 4 फुटाच्या वरती वाढते तेव्हा आपण ह्या कपाशीमध्ये हे बघा गळफांदीचा तर शेंडा मारलाच आहे, परंतु आता हा मुख्य शेंडा आज कंप्लीट ह्या कपाशीला 80 दिवस झालेत। तर 80 दिवशी म्हणजे 70 दिवस ते 75 दिवस किंवा 80 दिवसाच्या अगोदर आपण मुख्य शेंडा मारावा। तर मुख्य शेंडा मारणं हा अगदी सोपा आहे। आता पाहू शकता या प्रकारे मुख्य शेंडा धरायचा आणि तो थोडक्यात मारून घ्यायचा। तर हा मुख्य शेंडा मारल्यानंतर त्याचे फायदे असे होते की तुमच्या कपाशी पिकाची जाणारी उंची किंवा होणारी अतिरिक्त वाढ ही वाढ थांबून जाते आणि याला मोठ्या प्रमाणात फळफांद्या ज्या आहेत त्या फळफांद्यांची वाढ होते, गळफांदीची वाढ होते, गळफांदीला जे फळफांदी लागणार तिची सुद्धा वाढ होते आणि मोठ्या प्रमाणात पाता आणि फुलं लागतं। म्हणून आता आवश्यक प्रत्येक शेतकऱ्यांनी 75 ते 80 दिवस झाले किंवा 70 ते 80 दिवसाच्या दरम्यान आहे आणि जिची वाढ 4 फुटाच्या वरती 4.5-5 फुटाच्या अगोदर आहे किंवा 5 फुटाच्या आत आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याने आता हा मुख्य शेंडा कपाशी पिकाचा मारावा। त्याचे फायदे नक्कीच तुम्हाला होतील। हा अगदी कमी खर्चात, याच्यामध्ये ना गळफांदीची काढण्याची गरज आहे ना गळफांदीचा शेंडा कुण्याची गरज आहे, फक्त मुख्य शेंडा मारावा, आपल्याला नक्कीच जास्तीत जास्त उत्पादन भेटेल। तर या 5 प्रयोगांपैकी आपण केलेल्या 5 प्रयोगांपैकी सर्वात फायदेमंद प्रयोग कोणता याचा मी निष्कर्ष जो काढला आहे तो व्हिडिओद्वारे समोरच्या मी नक्कीच आपल्याला सांगणार आहे। तरी आपण नक्कीच माझा समोर व्हिडिओ आवश्यक पाहावा। हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच माझ्या गीताई या यूट्यूब चॅनलला नवीन शेतकरी जे असतील त्यांनी सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि व्हिडिओ लाईक करावा। धन्यवाद।